आपण प्रवचनमालेला प्रारंभ करतो आहोत। मला दिलेला विषय आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। या प्रवचनमालेच्या प्रथम सत्राला आरंभ करताना अगदी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करण्याच्या पूर्वी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरणकमली आपण सर्वजण नतमस्तक होऊ। आज छत्रपतींची जयंती आहे। तारखेने असली तरीही आपण तारखेने आली पुढे तिथीने येणार आहे। एखाद्या वेळेला नक्षत्राने येईल, जेवढ्या जास्त वेळेला येईल तेवढ्या जास्त वेळेला नतमस्तक होण्याची संधी जर आपल्या जीवनात येणार असेल तर पुन्हा पुन्हा त्या चरणाशी नतमस्तक व्हावं। त्यांच्या शौर्याला, त्यांच्या व्यक्तिमत्वाला, राज्य स्थापनेच्या अत्यंत व्यापक आणि तळमळीच्या विचारांना परिपूर्ण समर्पित होऊन आज त्यांची जयंती आहे म्हणून त्यांच्या चरणी मीही नतमस्तक होतो, आपल्या सर्वांच्या वतीनं नतमस्तक होतो। त्याचबरोबरीनं आपल्या सर्वांचं स्वागतही करतो। ज्या विषयाचा विचार आपल्याला या 3 दिवसामध्ये करायचा आहे त्या रासक्रीडेचा प्रारंभ करताना ज्या वेळेला भगवंतांनी बासरी वाजवली आणि सर्व गोपिका आपल्या हातातलं काम सोडून वृंदावनामध्ये धावत आल्या, त्यावेळेला पहिल्यांदा भगवंतांनी त्यांचं स्वागतच केलं आणि स्वागत करून भगवंतांनी सांगितलं, स्वागतम वो महाभागः प्रियम किम करवाणी वहा। आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। भगवंतांनी जर रासक्रीडेच्या आरंभी गोपिकांचं स्वागत केलेलं असेल तर तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या रासक्रीडेच्या चिंतनाला आरंभ करताना सर्वांचं स्वागत करतो, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। ही प्रवचनमाला आत्ता प्रास्ताविकामध्ये मी ऐकलं की एक प्रवचनमाला खरं म्हणजे चालू आहे, दुसरी प्रवचनमाला का करावी असा विचार माझ्याही मनामध्ये होता। एक वक्ता एकाच श्रोत्यांच्या समोर वारंवार यायला लागला की वक्ता नकोसा वाटायला लागतो, असा सामान्य जनसंकेत आहे। परंतु प्रास्ताविकामध्ये मी आत्ता स्मिताताई बोलताना ऐकलं की एका प्रवचनमालेने लातूरकरांची भूक भागत नाही म्हणे। अध्यात्माच्या दृष्टीनं लातूरकरांची भूक किती मोठी आहे याची मला फार मोठी जाणीव आहे आणि ती या दुसऱ्याही प्रवचनमालेने भागेल असं मला वाटत नाही। याचा अर्थ मी असा संकेत देत नाही आहे की कुणीतरी तिसरी सुरू करावी, असा संकेत मी देत नाही आहे। परंतु मी खूप जसा प्रवचनांना, कीर्तनांना, सेवेला माझा प्रारंभ झाला त्याच्या पहिल्या वर्षापासून मी लातूरला येतोय। कार्यक्रम करता येतोय, लग्न कार्य करता येतो, त्या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्वांच्या भेटी होतात, पुन्हा पुन्हा भेट होते आणि तेव्हापासून आत्तापर्यंत जवळजवळ 25 वर्ष मी लातूरला येतोय। माझ्या मनात विकल्प एवढाच आला की 25 वर्षात 2-2 प्रवचनमाला करून जर भूक भागली नसेल तर या वर्षीच्या दुसऱ्या प्रवचनमालेली तरी काय परिपूर्णता होणार आहे। पण मी मात्र स्वतःला धन्य समजतो, आपल्या सर्वांच्या सेवेकरता मला उपस्थित होता आलं। आज पहिला दिवस आहे, थोडासा उशीर होणं स्वाभाविक होतं। विषयाला मी प्रारंभ करतोय। मला जरी असं
स्वातंत्र्य दिलं गेलेलं असलं की मला वाटेल तेवढा वेळ मी बोलावं, तरी या विधानानं मला खूप आनंद झाला आहे, पण अनेकांच्या पोटात उठलेले गोळे सुद्धा मला जाणवत आहेत. त्यामुळे ती भीती अनाठायी आहे. हे पहिल्यांदा मी आपल्याला आश्वस्त करतो की फार वेळ नाही, आज फक्त प्रस्तावना करतो. उद्यापासून या विषयाला तशा अर्थाने चिंतनाला म्हणू आपण, पाहिजे तर थोड्याशा त्यातल्या तात्विक आध्यात्मिक विवेचनाला मी तशा अर्थाने प्रारंभ करतो. कारण श्रीमद भागवतातील रासक्रीडा हे प्रकरण फार महत्त्वाचं प्रकरण आहे. या रासक्रीडेबद्दल अनेक विकल्प आहेत, अनेक शंका आहेत, अनेक आरोप आहेत, अनेक आक्षेप आहेत. हे आक्षेप सामान्य कोणी व्यक्तीने घेतले असते तरी काही फार विचारात घेण्याचं कारण नव्हतं, पण मोठ्या मोठ्या विचारवंतांनी सुद्धा या रासक्रीडेच्या संबंधाने काही शंका उपस्थित केल्या. त्याची उत्तरं काय आहेत, त्या शंका कुशंकांमध्ये आपण जावं की न जावं, मोठ्या व्यक्तींनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना उत्तर देण्याचं आपलं सामर्थ्य आहे की नाही, आपला तो अधिकार आहे की नाही, या कोणत्याही भानगडीमध्ये न पडता श्रीमद भागवताने ज्या पद्धतीनं रासक्रीडा या सगळ्या विषयाची ज्या स्वरूपानं मांडणी केलेली आहे, ती मांडणी आध्यात्मिक मूल्याच्या दृष्टीनं मानवी जीवनाच्या आपल्या अंतःकरणातल्या भगवत चरणाच्या संबंधानं निर्माण होणाऱ्या भावोत्पत्ती आणि भावातिरेकापर्यंत जाण्याकरता लागणाऱ्या प्रवासाकरता ज्या गोष्टी अत्यंत आवश्यक मानल्या जातात, त्या रासक्रीडेतून, त्या विचारातून जर आपल्याला प्राप्त होणार असतील तर आपलं पारमार्थिक भावविश्व उजळून निघावं. तुमच्या माझ्या आध्यात्मिक भावविश्वाला एक निश्चयात्मक विचाराचा आधार असावा. आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये गोपिकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भगवत भक्ती करणं आपल्याला सहज व्हावं, याच्याकरता आपल्याला रासक्रीडेचं महत्त्व लक्षात घ्यायचं आहे. एवढाच उद्देश आत्ता मी आपल्या डोळ्यासमोर ठेवतो की जो माझ्या 3ही दिवसाच्या प्रवचनाचा मूळ उद्देश असेल, मूळ उद्दिष्ट असेल, तिथपर्यंत मला जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. एवढंच आत्ता मी सांगतो. फारशा आक्षेपांमध्ये मला जायचं नाही, कारण रासक्रीडा हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. भावदृष्टीनं, तत्वदृष्टीनं, कर्मदृष्टीनं मानवी जीवनाच्या उन्नयनाकरता आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी, आध्यात्मिक उन्नयनाकरता आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला अध्यात्म पुरवत आलेलं आहे, आपल्या संस्कृतीमधल्या निर्माण केलेल्या आणि झालेल्या अनेक ग्रंथांमधून आपल्याला तो सगळा विचार समजून घेता येतो आहे. तो सगळाच्या सगळा विचार संकोचाने जर आपल्याला पाहता येणार असेल तर तो रासक्रीडेत पाहता येतो. रासक्रीडा ही क्रीडा आहे. रास शब्दाचा अर्थ काय, क्रीडा शब्दाचा अर्थ काय, या संबंधामध्ये आपण स्वतंत्र चिंतन करू शकतो. कदाचित संधी मिळाली उद्याच्या आणि परवाच्या सत्रामध्ये तर आपण त्याही दृष्टीने थोडासा विचार करून जाऊ. परंतु रासक्रीडा भगवान श्रीकृष्ण आणि गोपिका यांच्यामध्ये झालेली क्रीडा आहे, आणि त्या क्रीडेच्या संबंधानं अनेकांच्या अंतःकरणामध्ये कामसंबंधानं काही भावना, काही विकल्प आणि काही आक्षेप निर्माण होणार असतील तर केवळ कामदृष्टीनं या रासक्रीडेकडे बघणं म्हणजे एकूणच श्रीमद भागवत या ग्रंथाशी प्रतारणा केल्यासारखं होईल. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा ग्रंथ जसा महत्त्वाचा आहे तशी ही रासक्रीडा ही महत्त्वाची आहे. क्रीडा शब्दाने काय सांगायचं आहे, क्रीडा शब्द कसा आहे, या रासक्रीडेची एक गंमत आहे. श्रीमद भागवताचा विचार करत असताना श्रीमद भागवत हे भगवान श्रीकृष्णाचं वाङ्मय शरीर मानलं जातं. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे. तेने वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरिही, असं भागवतानीच म्हटलंय. किंवा तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत आर्णवम, असं भगवंतानी स्वतःनी सांगितलंय. ज्या वेळेला भगवंताच्या तळपायाला व्याधाचा बाण लागला
आणि भगवंताने आपला अवतार आता संपवायचा आहे असं ठरवलं. त्याकरता आवश्यक असणारी सगळी परिस्थिती भगवंतानी निर्माण केली. त्यानंतर भगवंताच्या पायाला तो बाण लागला. त्यानंतर भगवंतानी निजधामाला जायचं ठरवलं, उद्धवाला सांगितलं वगैरे वगैरे. हे सगळं प्रकरण आपल्याला एकादश स्कंधामध्ये दिसून येतं. हे सगळं झाल्यानंतर भगवान आपल्या निजधामाला गेले म्हणजे नेमके कुठे गेले या संबंधानं जे विचार मंथन भगवंताच्या शब्दाच्या अनुषंगानं भागवताच्या टीकाटीकांमधून झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये 3 विकल्प त्या संबंधामध्ये मांडले गेले. भगवान आपल्या निजधामाला गेले म्हणजे नेमके कुठे गेले या संबंधामध्ये 3 विचार प्रकट झाले. त्यातला पहिला विचार असा प्रकट झाला की भगवान आपल्या निजधामाला गेले म्हणजे ज्या निर्गुण स्वरूपातून भगवान सगुण साकार झाले होते ते आपल्या निर्गुण निराकारामध्ये भगवान पुन्हा एकदा विलीन झाले. त्यांनी आपला सगुण साकार तो देह हा थांबवला आणि भगवान निर्गुण रूपानं, कारण निर्गुणाला समाप्ती नसते, त्यामुळे निर्गुण रूपानं भगवान व्यापकत्वानं या सगळ्या विश्वाच्या आत आणि विश्वाच्या बाहेर भरून राहिले. कारण निर्गुणाकडून सगुणाकडे येण्याची एक प्रक्रिया आपल्याकडे अवतार दृष्टीनं मानली जाते. भगवान श्रीकृष्ण हा अवतार आहे, 8वा अवतार आहे. कुणाचा अवतार आहे? परब्रह्माचा अवतार आहे. 7वा अवतार म्हणजे रामचंद्र प्रभू आहेत. रामचंद्र प्रभू आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवतार कार्य आणि अवतारामध्ये जरी फरक दिसत असला तरी त्यांचं स्वरूप एक आहे. एकच परमात्मा वेगवेगळ्या युगामध्ये अवतार घेतो. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी स्वतःनी 4थ्या अध्यायामध्ये हा विचार आपल्याला बोलून दाखवला. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान अवताराला येतात. हे अवताराला येणं भगवंताचं म्हणजे काय आहे तर अवताराला येणं म्हणजे काहीतरी कुठून तरी कुठेतरी येणं नाही, वरून खाली येणं नाही. मग अवताराला येणं याचा अर्थ जो परमात्मा नित्यत्वानं या जगताच्या अंतर्बाह्य भरून राहिलेला आहे, जो परमात्मा आपल्या इंद्रियांनी आपल्याला दिसत नाही, तो परमात्मा आपल्या इंद्रियांनी आपल्याला दिसायला लागला की तो परमात्म्याचा अवतार म्हटला जातो. अवांग मनस गोचर असणारं तत्व वांग मनस गोचर व्हायला लागलं, ते इंद्रियांनी अनुभवाला यायला लागलं की त्याला अवतार म्हणण्याची पद्धत आहे. अवताराच्या संबंधानं मला आत्ता काही बोलायचं नाहीये, पण भगवान श्रीकृष्ण अवताराला आले, त्यांनी कार्य केलं आणि आपल्या अवतार समाप्तीच्या वेळेला भगवंतांनी ठरवलं की आपल्याला आता अवतार संपवायचा आहे, आपल्याला आपल्या पुन्हा निजधामाला जायचं आहे. या निजधामाला जाणं म्हणजे ज्या निर्गुण निराकाराला आम्ही आमच्या इंद्रियांनी बघू शकत नव्हतो त्या निर्गुण स्वरूपाला भगवान पुन्हा प्राप्त झाले. हे भगवान आपल्या निजधामाला गेले या संबंधातला पहिला विचार आहे. दुसरा विचार जो संत महात्म्यांनी आपल्या वाङ्मयातून बोलून दाखवलेला तो असा आहे की भगवंताला बाण लागल्यानंतर, पायाला बाण लागल्यानंतर भगवंतानी असं ठरवलं की आता आपल्याला निजधामाला जायचं आहे. हे निजधाम कोणतं आहे तर संतांनी आपल्याला असं सांगितलं की हे निजधाम दुसरं तिसरं काही नाही, भगवान तिथून निघाले आणि पंढरपूरला विटेवर येऊन उभे राहिले. हे भगवंताचं निजधाम आहे. पंढरपूरला येऊन भगवान राहिले. कधी राहिले, किती राहिले, कधीपर्यंत राहणार आहेत याचा विचार आपल्याला करण्याचं कारण नाही. युगे 28 विटेवर उभा आपण नेहमी म्हणत आलेलो आहोत. आणि इथं पुंडलिक रायाच्या मातृपितृ सेवेने भगवान तिथपर्यंत आले. पुंडलिक रायाला कृतार्थ करण्याकरता भगवान तिथं आले आणि पुंडलिक रायाने त्यांच्याकडे वीट फेटली आणि भगवंताला सांगितलं, देवा उभे राहा, आई वडिलांची सेवा झाल्यानंतर आपल्याशी बोलतो. किती वेळ उभं राहायचं इथं असं नंतर जेव्हा भगवंताने विचारलं तेव्हा पुंडलिक रायाने भगवंताला असं सांगितलं, देवा तुम्ही इथं उभं राहून आमच्याकरता एक काम करा. काय करा? मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूने पुंडलिके दिधलावर करुणा कर विठ्ठले. तुकोबाराने त्या संबंधामध्ये विधान केलं की पुंडलिक रायाने देवाला असं सांगितलं की देवा
मूढ मूर्ख पापी जसे असतील तसे जे तुमच्या चरणाजवळ येतील त्यांना कृतार्थ करण्याकरता वर उभे राहा आणि एवढंच काम करा. भगवंतांनी पुंडलिकरायाला तसा वर दिला. आता हा वर दिल्यानंतर भगवंताने आता इथं किती वेळ राहायचं आहे हा प्रश्न मिटला. कारण पुंडलिकराय इतके हुशार, त्यांनी देवाकडून वर मागताना भगवंताला अशा शब्दामध्ये अडकवून टाकलंय. त्यांनी भगवंताला सांगितलं, देवा मूढ मूर्ख पापी जसे असतील तसे येतील, त्यांचा उद्धार करत आपण इथं उभे राहा असं सांगितल्यानंतर भगवान भावनेने हो म्हणाले. पण नंतर भगवंताला कळालं की पुंडलिकरायाच्या शब्दाची जादू वेगळी आहे. त्यांना फक्त मूढ पापी जैसे तैसे हेच मागायचं नव्हतं. आणि नंतर त्यांच्या तो धोका लक्षात आला, पण शब्द निघून गेला होता. कारण पुंडलिकरायांनी सांगितलं, मूर्ख पापी जसे येतील तसे येतील, तुम्ही त्यांचा उद्धार करत राहा. आणि नंतर देवाला कळालं, या जगातले मूर्ख संपत नाहीत आणि आपल्याला परत जाता येत नाही. या जगतातले पापी संपत नाहीत. कारण एखादा मूर्ख शहाणा झाला म्हणजे सगळे मूर्ख एकदम शहाणे होतात असा जगाचा नियम नाही आहे. बरं, शहाणे होण्याची संख्या आणि मूर्खांचा जन्म होण्याची संख्या याच्यातलं प्रमाण इतकं विपर्यस्त आहे की त्यांची संख्या वाढत राहते, पण शहाणे मात्र त्या मानाने कमी होत जातात. कारण ते देवाच्या चरणाजवळ येत नाहीत, याच्यातच त्यांचं मूर्खपण आणि पापीपण सामावलेलं असतं. त्यामुळे भगवंताला इथं उभं राहावं लागणार आहे. आणि भगवान कायम जिथे राहतात तेच भगवंताचं जर निजधाम असेल तर आता भगवंताला पंढरपुरातून कधीही जाता येणार नाही. म्हणून भगवान कायम विटेवर उभे राहतील. आणि कायम उभं राहणं हे ज्या घरामध्ये घडतं ते जर निजधाम असेल तर पंढरपूर हे भगवंताचं निजधाम मानलं पाहिजे. भगवान इथून निघाले ते पंढरपूरला विटेवर येऊन उभे राहिले. हे भगवंताचं निजधामाला जाणं आहे. हा दुसरा विचार आहे. आणि भगवंताला जेव्हा विचारण्यात आलं, देवा अवतार समाप्ती करून जाणार कुठे, त्यावेळेला भगवंताने हे सांगितलं, तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद्भागवत आर्णवम. श्रीमद्भागवत या समुद्रासारख्या विशाल ग्रंथामध्ये मी शिरून राहीन. तिरोधाय प्रविष्टोयम, मी तिथं तिरोहित होऊन राहीन, तिथे आत शिरून राहीन. कारण समुद्रामध्ये राहणं, भगवान शेषशायी आहेत, भगवान क्षीरसागरामध्ये राहणारे आहेत. कुठल्या तरी सागरामध्ये त्यांचं घर आहे. ते तिथं का गेले या संबंधामध्ये आता खरं म्हणजे समुद्र मंथनातून लक्ष्मी निघाली, त्यामुळे लक्ष्मी ही भगवंताची पत्नी आहे. ती लक्ष्मी ज्या समुद्र मंथनातून निघाली तो समुद्र त्या लक्ष्मीचा बाप आहे. आणि सासूरवाडीमध्ये जाऊन राहण्याची, खूप काळ राहण्याची परंपरा तिथून सुरू झालेली. सासूरवाडीमध्ये जावं, निवांत राहावं, ही सुरुवातच मुळात भगवंतानी करून दिलेली आहे. त्यामुळे जाणारे कोणी असतील तर त्यांना वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. तिथे का गेले ते एका सुभाषितकारांनी गमतीनं असं सांगितलंय. विषय सगळा सांगण्याचा नाही, फक्त भाव सांगून जातो. विष्णू समुद्रामध्ये गेले, भगवान शंकर हिमालयात जाऊन राहिले. हिमालय तरी काय, भगवंताचा सासराच आहे ना, भगवान शंकराचा सासराच आहे ना, पार्वतीचा बापच आहे ना, सतीचा बापच आहे हिमालय. त्यामुळे हे मोठे दोन्ही देव हे आपल्या आपल्या सासूरवाडीला राहिलेले आहेत. देवतांचा आदर्श घ्यावा असं म्हणतात. का तिथं जाऊन राहिले असतील? एका सुभाषितकारांनी सांगितलं, मन्ये मत्कुण शंकया. घरामध्ये ढेकूण झाली आणि त्या ढेकणाच्या भीतीनं हे तिकडे जाऊन राहिले असं एका सुभाषितकारांनी सांगितलंय. कारण तो ढेकूण थंडीत येत नाही आणि तो ढेकूण पाण्यात जात नाही. त्यामुळे एक गेले हिमालयावर, एक गेले समुद्रामध्ये असं म्हटलं जातं. आता इथे ढेकूण शब्दाने काय अर्थ घ्यायचा हा प्रश्न ज्याचा त्याचा. परंतु भगवान समुद्रामध्ये राहतात
क्षीरसागरामध्ये भगवंताचं वास्तव्य असतं, मग कोणत्या सागरामध्ये राहणार तुम्ही? भगवंतांनी सांगितलं, श्रीमद भागवत नावाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ सागर आहे आणि त्या ग्रंथामध्ये मी प्रविष्ट होऊन राहीन आणि त्या ग्रंथामध्ये राहीन, म्हणून तो ग्रंथ हे माझं शरीर होईल. तेने यम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरी. त्यामुळे श्रीमद भागवत ही भगवंताची वाङ्मय मूर्ती मानली जाते. श्रीमद भागवत हे भगवत शरीर आहे आणि कुठल्याही शरीराचा विचार करत असताना त्या शरीराचं मोठेपण, त्या शरीराचं महत्त्व हे त्या शरीराच्या जिवंतपणावर अवलंबून असतं. त्यामुळे श्रीमद भागवत या 12 स्कंधाचं हे भागवत, श्रीमद भगवंताचं हे जर शरीर मानायचं असेल तर हे शरीर, त्या शरीराला एक हृदय लागतं. दशमस्कंध हे त्या भागवताचं हृदय मानलं गेलं. श्रीमद भागवत हे भगवंताचं शरीर आहे, त्या शरीरातलं हृदय म्हणजे दशमस्कंध आहे. नुसतं हृदय असून चालत नाही, त्याच्यामध्ये प्राण असला पाहिजे. आणि हे प्राण जे आहेत ना ते आपल्याकडे 5 मानले जातात, पंचप्राण मानले जातात. हे त्या हृदयात मध्ये राहणारे पंचप्राण म्हणजे श्रीमद भागवताच्या दशमस्कंधामध्ये आलेली रासपंचाध्यायी आहे. श्रीमद भागवताच्या 29व्या अध्यायापासून ते 33व्या अध्यायापर्यंतचे जे 5 अध्याय आहेत, या 5 अध्यायामध्ये भगवंताने रासक्रीडा केली. रासाचा विचार या 5 अध्यायामध्ये व्यक्त झाला. याला रासपंचाध्यायी म्हणतात. हे 5 अध्याय म्हणजे श्रीमद भागवताचे पंचप्राण आहेत आणि हे प्राण ज्याच्या आधारावर जगतात तो आत्मा म्हणजे भागवतातलं गोपीगीत आहे. गोपीगीत हा आत्मा आहे. त्या आत्म्याच्या आधारावर राहणारे 5 अध्याय ही रासपंचाध्यायी पंचप्राण आहेत. या आत्म्याने, या पंचप्राणानं जे हृदययुक्त आहे ते हृदय म्हणजे दशमस्कंध आहे आणि हा दशमस्कंध ज्याचं हृदय आहे ते संपूर्ण श्रीमद भागवत हे भगवंताचं वाङ्मय शरीर आहे असं मानलं जातं. मी हे एवढ्या करता आपल्याला सांगितलं की श्रीमद भागवतामध्ये आणि भगवंताच्या एकूण चरित्रामध्ये रासाचं महत्त्व काय आहे हे आपल्याला कळावं. एवढ्याच करता मी हे बोललो. भागवतातला रास काढून टाकला तर भागवत निष्प्राण होईल असं मानलं जातं. भागवतातली रासक्रीडा जर वजा केली तर भागवत निष्प्राण होतं. भागवतातलं गोपीगीत काढून टाकलं तर भगवान भागवतामध्ये राहणार नाहीत. भागवतातला गोपिकांच्या अंतःकरणातल्या भगवत चरणाविषयीच्या प्रेमाचा विचार जर आपण केला नाही तर भागवत आपण श्रवण केलंच नाही. गोपिकांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या संबंधाने जी भाव विभोरता आहे ती जर आपल्याला समजून घेता आली नाही तर आपण भाविक नाही. श्रीमद भागवताचं श्रवण जर आपण करत नसू आणि भागवताच्या श्रवणाने आपल्या अंतःकरणामध्ये काही भावांचं उद्दीपन होत नसेल तर आपण माणूस नाही. इथपर्यंत भागवताच्या टीकाकारांनी हा विचार पुढे नेला आहे. त्यामुळे भागवताचं श्रवण करताना भावविभोर व्हायचं असेल तर दशमस्कंधात आलं पाहिजे. उत्कट भावाची परिपूर्णता साधायची असेल तर रासपंचाध्यायी वाचली पाहिजे, अभ्यासली पाहिजे आणि या भावनेने भगवद रूप होऊन भगवंताबरोबर रास करायचा असेल तर आम्हाला गोपीगीत पूर्ण समजवून घेतलं पाहिजे आणि गोपी भावाला प्राप्त होता आलं पाहिजे. ही मानवी जीवनाची परिपूर्णता आहे असं भक्तिशास्त्र आपल्याला सांगतं. गोपी भावाला प्राप्त होणं ही भाविकाची सर्वोच्च अवस्था मानली गेली. भगवंताची पत्नी होणं ही भक्ताची सर्वश्रेष्ठ अवस्था मानली गेली. आम्ही भगवंताची पत्नी व्हावं. ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची अक्षरं जर आपण बघितली, त्यांचं वाङ्मय, त्यांचे अभंग जर आपण बघितले तर अनेक अभंगांमधून ज्ञानोबारायांनी स्वतः गोपिका भाव व्यक्त केला आहे. गोपी भावानं ज्ञानोबाराय बोलले.
तुकोबारायांचे जर आपण व्यभिचार भाव प्रकरणातले अभंग जर बघितले तर तुकोबाराय त्या भावानं भगवंताची पत्नी या नात्यानं बोलतात. अगदीच सुपरिचित अभंग सगळ्यांना जर सांगायचा झाला तुकोबारायांचा तर हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घर रिघी झाले पट्ट राणी बळे वरिले सावळे परब्रह्म हे तुकोबाराय बोलतात. आम्ही सावळं परब्रह्म वरलं म्हणजे त्याच्याशी आम्ही विवाहबद्ध झालो हे तुकोबाराय बोलतात. ज्ञानोबारायांच्या अभंगांमधून विरहिणी बघा आपण ज्ञानोबारायांची. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचोनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरलिये अजुनी कानये वेगी आणावा तो सये प्राण माझा. विरहिणीचे अभंग आपण पहा. कितीतरी अभंग. पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढविन पाऊ पावणे पंढरी राऊ घरा काही येती घनू आजे गुणगुणा. आता हे अभंग आपल्या कानावर पडले, आपल्याला पाठ आहेत. बरं तो स्वर इतका सुंदर आहे त्या कोकिळेचा. भारतरत्न लताबाई मंगेशकरांचा तो आवाज तो आपल्या कानामध्ये इतका बसला की घनू वाजे गुणगुणा या अभंगाला दुसरी चाल लावायची म्हटली तर आपल्या डोक्यात येत नाही. इतकं ते आपल्या कानात आणि डोक्यात बसलं. स्वरात अडकू नये असं मुळीच नाही, पण स्वरात अडकूनही अक्षरांचा विचार करणं हे भावविभोर होण्याचं आणि गोपिका भाव अंतःकरणात जागृत होण्याचं महत्वाचं कारण आहे. 10व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या आठवलं म्हणून सांगतो, समांतर विचार आहे. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंतानी जेव्हा अर्जुनाला आपलं सगळ्या या विभूती सांगितल्या त्या सांगण्याच्या आधी जेव्हा भगवंतानी त्याची प्रस्तावना सुरुवातीला केली 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला, तेव्हा अर्जुनाने देवाला सांगितलं, देवा तुम्ही हे मला सांगता आहात, वास्तविक हे तुम्हीच पहिल्यांदा सांगता आहात असं नाही. याच्यापूर्वी नारद महर्षी आमच्याकडे येऊन तुमच्या या स्वरूपाचं गान करतच होते. आम्ही लहान असल्यापासून नारदांचं हे चरित्रगान ऐकतो आहोत. आमच्या घरी नारद महर्षी वारंवार येत होते आणि पांडवांकडे जातच होते. नारद महर्षी गुरुकुलामध्ये त्यांचं येणं जाणं होतच. आणि अर्जुन लहानपणापासून नारदांचं हे गाणं आम्ही आमच्या कानावर आमच्या पडत आलेलं आहे. त्या गाण्यातून नारदांनी तुमची इतक्या विभूती तुमच्या सांगितल्या, तुमचं इतकं मस्त इतकं सुंदर स्वरूप आमच्या समोर मांडलं, इतकं छान तुमच्याबद्दल बोलले नारद महर्षी. पण आमचं दुर्दैव असं आडवं आलं देवा, आम्ही नारदांच्या स्वरात अडकलो आणि हे विचारात घ्यायचं राहूनच गेलं. आपलं तसं होऊ नये याच्याकरता विरहिणीच्या अभंगांमध्ये अक्षर, शब्द, त्याचा अर्थ आणि त्याची भावसंपन्नता आपल्याला कळलीच पाहिजे. या सगळ्या संतांनी ही भूमिका घेतली. गोपिका भावाला हे सगळे संत प्राप्त झाले कारण भगवंताची गोपिका होणं, भगवंताची पत्नी होणं हे भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं मानवी जीवनाची इतिकर्तव्यता, धन्यता मानली जाते. त्याच्यापेक्षा मोठी अवस्था भक्तिशास्त्र स्वीकारत नाही. या संबंधानं मग त्या गोपिकांमध्ये प्रकार कोणते, ते कन्यका कोणती, परोढा कोणती, कन्यकेमधले प्रकार कोणते, परोढेतले प्रकार कोणते वगैरे वगैरे भक्तिशास्त्रांनी त्याचा विस्तार केलाय. मला आत्ता ते बोलायचंच नाहीये. परंतु गोपी भावाला प्राप्त झालं पाहिजे ती भावस्निग्धता, ती भावविभोरता, ती भावोत्कटता आमच्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी विचारानं निर्माण झाली पाहिजे. मी विचारानं हा शब्द हेतुतः वापरतो कारण मनुष्य बऱ्याच वेळेला काही प्रसंगानं भावुक होत नाही असं नाही. एखादा दुःखाचा प्रसंग समोर घडला तर भावुक होतो. स्वतःच्या जीवनात दुःख निर्माण झालं तर मनुष्य भावुक होतो. संसार सोडण्याचाही विचार त्याच्या मनामध्ये येतो. पण तो भावुक होणं हे त्या प्रसंग निर्मितीमुळे असतं, विचारानं निर्माण झालेलं नसतं. ती भावुकता विचाराने निर्माण झालेली नाही.
आमच्या साधारण अध्यात्माचा हा विचार आहे, परमार्थाचं हे चिंतन आहे की आमच्या जीवनामध्ये कोणतीही पारमार्थिक भूमिका जी निर्माण व्हावी ना, ती विवेकातून निर्माण व्हावी, ती विचारातून निर्माण व्हावी, ही अपेक्षा आहे मानवी जीवनाकडून.